ऑडिओ व्हिडिओ चेक करा. ऑडिओ व्हिडिओ चेक करा एक वेळ. ऑडिओ व्हिडिओ आहे का क्लिअर? ऑडिओ क्लिअर आहे का? व्हिडिओ क्लिअर आहे का? सांगा पटपट. सगळं क्लिअर आहे? क्लिअर आहे शुभम? प्रतिज्ञा क्लिअर आहे? बहुत बढ़िया. चला चला चला. क्लिअर आहे, क्लिअर आहे. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. चलो चलो. मस्त. पहा आता काल आपण काय केलं होतं. विज्ञानाचा अभ्यासक्रम पाहिला की नाही आपण काल? विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम समजून घेतला आपण काल. मी तुम्हाला अभ्यासक्रम लिहून दिला किंवा विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे हे सांगितलं तुम्हाला. की मग मी म्हटलं तुम्हाला रेल्वेच्या ज्या परीक्षा आहेत, ठीक आहे, एसएससी किंवा रेल्वेच्या ज्या परीक्षा आहेत त्यात आता आरआरबी, एएलपी, ठीक आहे, आणि ग्रुप डीच्या पेपरचं विश्लेषण केल्यानंतर आमच्या लक्षात काय आलं की भौतिक शास्त्राला वेटेज जास्त असतं. ठीक आहे, रेल्वेच्या परीक्षेमध्ये भौतिक शास्त्राला वेटेज जास्त आहे विज्ञानात. म्हणून आपण काय सुरू केलं, भौतिक शास्त्रापासूनच सुरुवात करायची ठरवली होती. किंवा आपण भौतिक शास्त्र जे आहे ते सुरू करू. ठीक आहे, मग भौतिक शास्त्रात आपलं पहिलं चॅप्टर जे आहे त्याला सुरुवात करणार आहोत आपण बल. ठीक आहे, बल म्हणजे काय हे आपल्याला अगोदर समजून घ्यायचं. सगळ्यात पहिले काय समजून घ्यायचं, बल समजून घ्यायचं. बल समजल्यानंतर आपण नाही का पुढच्या गोष्टीकडे ओढू शकतो, म्हणजे गती व गतीचे नियम. ठीक आहे, गती व गतीचे नियम जे आहेत हे आपल्याला बल समजलं की मग गती व गतीचे नियम जे आहेत त्याच्याकडे वळता येईल आपल्याला. ठीक आहे, तर भौतिकशास्त्र महत्वाचं आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की भौतिकशास्त्राचे सर्व चॅप्टर तुम्हाला महत्वाचे आहेत. ते सगळे सगळे चॅप्टर आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचे आणि चांगल्या पद्धतीने समजून सुद्धा घ्यायचे. ठीक आहे, मग त्यात पहिलं चॅप्टर आपण काय घेतोय, बल. बल म्हणजे काय हो? बल म्हणजे काय? बल फोर्स है ना, इंग्रजीत काय म्हणतात, फोर्स. तर बघा बल म्हणजे काय, तर बल म्हणजे काय की एक बाह्य कारक आहे असं म्हणू शकतो आपण. बल काय आहे, एक बाह्य कारक आहे असं म्हणता येईल आपल्याला. काय आहे, बाह्य कारक आहे. कधी कधी हे आंतरिक कारक सुद्धा असू शकतं. बाह्य म्हणजे काय, बाहेरून लागणारं जे बल आहे त्याला बाह्य कारक म्हणतात. तर हा एका प्रकारचा कारक आहे. काय आहे, कारक आहे. कारक आहे म्हणजे काय, तर हा एका प्रकारे काय करतो, वस्तूची स्थिती बदलण्याचं काम करतो. वस्तू जी आहे तिची स्थिती बदलण्याचं काम करतो. ठीक आहे, जसं तुम्हाला इथं बघा 3 चित्र दिसत आहेत. या तिन्ही चित्रांमध्ये तुम्हाला दिसतंय की आपण काय करतोय, बल लावतोय. फोर्स जो आहे तो अप्लाय करतोय. कशावर, ते एखाद्या वस्तूवर, ऑब्जेक्टवर. कशावर, एखाद्या वस्तूवर किंवा ऑब्जेक्टवर आपण काय करतोय, फोर्स लावतोय. इथं बघा, इथं काय होतंय, गाडी ढकलण्याचं काम सुरू आहे. ठीक आहे, इथं काय, गाडी ढकलण्यासाठी बल लावलं जातंय. आपण कालच म्हटलं होतं की गाडी खराब झालेली असेल तिला ढकलण्यासाठी सुद्धा तुम्ही काय करता, फोर्स अप्लाय करता, बल लावता. बरोबर आहे. इथं हा जो कुत्रा आहे या कुत्र्याला ओढण्यासाठी बल लावतोय हा मुलगा. मुलगा कशासाठी बल लावतोय, तो जो कुत्रा आहे है ना, अडून बसलाय अगं व्हायले का, त्याला ओढण्यासाठी काय करतोय, बल लावतोय. इथं या मुलाने काय केलीये, फुटबॉलला किक मारली आहे. ठीक आहे, फुटबॉलला काय केली, किक मारली, म्हणजे फुटबॉलला काय केलं त्यांनी, बल लावलंय. ठीक आहे, झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक कृती करण्यासाठी तुम्ही बल लावता. या बल लावण्यामुळे काय झालंय, तर बघा इथं पहिल्या चित्रात जर तुम्ही बघितलं तर बल लावण्यामुळे काय होईल, गाडी जी आहे एका बाजूने बल लावल्यामुळे गाडी काय होईल, पुढे जाईल. बंद पडलेली गाडी आहे, हिची जी स्थिती आहे ही स्थिती कशी आहे, स्थिर स्थितीत गाडी उभी आहे. बल लावल्यामुळे काय होईल, गाडी जी आहे ती गतिमान होईल, थोडीशी तिला गती मिळेल आणि गती मिळाल्यामुळे ती पुढे ढकलली जाईल. मुलगा हा कुत्र्याला ओढतोय, बल लावतोय है ना, कुत्रा विरुद्ध दिशेने बल लावतोय, त्याच्या विरुद्ध दिशेने मुलगा बल लावतोय. त्याच्यामुळे काय होईल, मुलगा त्या कुत्र्याला ओढण्यात सक्षम होईल. कुत्र्याला जिकडे न्यायचं आहे तिकडं नेऊ शकेल तो. फुटबॉल जो आहे, जो शांतपणे स्थिर पडलेला होता, त्या फुटबॉलला किक मारल्यामुळे फुटबॉलला काय गती मिळाली, गतिमान झालाय फुटबॉल. बरोबर आहे. पुढे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा बघा, या चित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय काय, बल लावण्यात आलंय. बघा इथं काय, हे चुंबकीय बल आहे. इथं काय लावण्यात आलं, पहिल्या चित्रात जर तुम्हाला दिसत असेल, हा चुंबक आहे, हा काय, हा चुंबक आहे है ना, आणि या चुंबकाला या टाचण्या ज्या आहेत त्या जाऊन काय होत आहेत, चिपकतायत. बरोबर आहे, त्या टाचण्या जाऊन काय होत आहेत, चुंबकाला चिपकतायत. बरोबर आहे. इथं काय लागलंय, इथं चुंबकीय बल जे आहे, चुंबकीय बलात
इथं चुंबकीय बल लागलंय, बरोबर आहे. पण बल लागलंय ना, कुठलंही बल लागू, मॅग्नेटिक फोर्स आहे, चुंबकीय बल आहे, पण बल लागलंय ना, मॅग्नेटिक फोर्स आहे. ठीक आहे, ज्यांना इंग्रजीतून समजायचं आहे त्यांनी हे समजून घ्या. इथं काय लागलंय? मॅग्नेटिक फोर्स. इथं कुठला फोर्स आहे? मॅग्नेटिक फोर्स लावलाय. ठीक आहे. इथे सुद्धा पहा, आता हा कंगवा आहे, या कंगव्याला हे तुम्हाला दिसत असतील तर हे कागदाचे काय छोटे छोटे तुकडे आहेत. हे कधी हो आपण करायचो ना लहानपणी, कंगवा कुठं डोक्याला घासायचो, बरोबर आहे. कंगवा असा डोक्याला घासायचा आणि मग छोटे छोटे तुकडे जे आहेत त्यांच्याकडे कंगवा न्यायचा. त्यांना कंगव्याचा स्पर्श झाला नाही तरी काय व्हायचं, आपण कंगवा डोक्याला घासायचो आणि तो कंगवा जर त्या तुकड्यांकडे नेला तर आपोआप ते तुकडे जे आहेत ते काय होतात, त्या कंगव्याला चिकटतात. आपोआप ते तुकडे काय होतात, कंगव्याला चिकटतात. इसको क्या हो गया? एक मिनिट, प्रेझेंटेशन कुठे गेलं आता? तिथं कुठलं बल असतं? कंगवा डोक्याला घासलाय तुम्ही आणि तो कंगवा डोक्याला घासल्यानंतर, तो कंगवा डोक्याला घासल्यानंतर त्या कागदांकडे जर नेला तुम्ही, ठीक आहे, या कागदांकडे जर नेलात तुम्ही तो कंगवा, इथं इथं तर इथं कुठलं बल लागलंय म्हणाल तुम्ही? इथं या ठिकाणी कुठलं बल लागलंय म्हणा बघा. इथं जसं चुंबकीय बल लागलं होतं आपण म्हटलं बघा, इथं चुंबकीय बलाचा प्रयोग झाला. मॅग्नेटिक फोर्स जो आहे त्याचा प्रयोग झाला, बरोबर आहे. इथं काय मग, इथं हे बघा, ज्यावेळेस आपण काय करतो की कंगवा डोक्याला घासतो, बरोबर आहे, आणि तो घासलेला कंगवा जो आहे, डोक्याला घासलेला कंगवा, केसांना घासलेला कंगवा, तो ज्यावेळेस त्या कागदांजवळ नेतो ते कागदांचे तुकडे आपोआप काय होतात, त्या कंगव्याला चिपकतात. असं कशामुळे होतं? कारण ज्यावेळेस आपण कंगवा डोक्याला घासतो त्यावेळेस काही काळाकरिता काय, विद्युत जी आहे ती निर्माण होते आणि इथं विद्युत बल जे आहे ते निर्माण होतं. त्या विद्युत बलामुळे हे जी कागदांचे तुकडे आहेत छोटे छोटे, हे त्या कंगव्याकडे काय खेचले जातात. बलामुळे हे काय होतात, त्या स्थितीतून कंगव्याकडे खेचले जातात. त्याच्यामुळं हे जे विद्युत बल आहे ना, त्या विद्युत बलामुळं त्या कंगव्याला हे कागदाचे तुकडे चिपकतात. तिसऱ्या चित्रात तुम्ही जर पाहिला, इथं तिसरा जर फोटो पाहिला तुम्ही, इथं काय, हे नारळ आहे, बरोबर आहे. हे एक्झाम्पल आपण काल घेतलं होतं की नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतंय. खालीच का पडतंय? खाली ओढल्या जाते. कशामुळं? तर गुरुत्वाकर्षण बलामुळं. कशामुळं? गुरुत्वाकर्षण बलामुळं. कुठलं बल आहे? गुरुत्वाकर्षण बल आहे ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा. कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हा जो नारळ आहे हा खाली ओढला जातोय. म्हणजे मुद्दा काय आहे? मुद्दा हाच आहे, फक्त इतकाच मुद्दा आहे. या दोन्ही गोष्टींकडे जर तुम्ही पाहिलं तर इथं प्रत्येक कृती करण्यासाठी काय, बलाचा वापर केला जातोय, है ना. ते बल एका विशिष्ट दिशेने लावलं जातंय. बल एका विशिष्ट दिशेने लावलं जाते. मग दोन्ही ठिकाणी एक छोटासा फरक आहे. बलांच्या दोन प्रकारांचा फरक आपण म्हणू शकतो. हे बघा, इथं जर तुम्ही पाहिलं त्या तिन्ही चित्रांमध्ये, इथं सुद्धा, दुसऱ्या चित्रात सुद्धा, तिसऱ्या चित्रात सुद्धा, बल लावण्यासाठी ज्या वस्तूवर बल लावायचं आहे त्या वस्तूशी संपर्क जो आहे तो प्रस्थापित करावा लागतोय. म्हणजे ही जी बल आहेत ही संपर्क बले आहेत. ठीक आहे, ही कुठल्या प्रकारची बले आहेत? संपर्क बले आहेत. कॉन्टॅक्ट फोर्सेस आपण ज्यांना म्हणू शकतो, कॉन्टॅक्ट फोर्सेस. कुठली बले आहेत? कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत, संपर्क बले आहेत. ठीक आहे. आणि इकडे जर पाहिलं तुम्ही तर इथं वस्तूशी संपर्क न येता सुद्धा एका विशिष्ट अंतरावरून सुद्धा बल जे आहे ते लावलं जाते. चुंबकीय बल आहे. मॅग्नेट काही डायरेक्ट जाऊन त्या टाचण्यांना चिपकवण्याची गरज नाही आहे. टाचण्यांच्या थोडा जवळ जरी मॅग्नेट नेला एका विशिष्ट अंतरावर, ते जे चुंबक जे आहे ते एका विशिष्ट अंतरावर जरी नेऊन ठेवलं तरी ते चुंबकीय बल जे आहे त्या टाचण्यांवर लावतं आणि त्याच्यामुळे टाचण्या त्याच्याकडे खेचल्या जातात. इथं संपर्क करण्याची गरज नाही. ज्या वस्तूवर बल लावायचं आहे तिथे संपर्क करण्याची गरज नाही आहे. विद्युत बलात सुद्धा तसंच होत आहे. कंगवा डोक्याला घासल्यानंतर त्या कागदांवर ठेवावा लागत नाही. थोडा जवळ नेला तरी ती कागद जी आहेत ती आपोआप उडून काय करतात, त्या कंगव्याला चिकटतात. तसंच गुरुत्वाकर्षण बल लावण्यासाठी सुद्धा
त्या काही गुरुत्वाकर्षण, ते झाड काही खाली झुकवण्याची गरज नाही, बरोबर आहे ना. त्या झाडावरून खाली पडणाऱ्या नारळावर गुरुत्वाकर्षण बल खालूनच लागते जमिनीवरून, बरोबर आहे. आपोआप ते जमिनीवरून बल लागतंय. समजतंय का तुम्हाला. तर या बलांसाठी इथं बल जे लावतोय आपण, विद्युत बल आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे म्हणजे चुंबकीय बल आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे है ना. याच्यासाठी तुम्हाला संपर्क करण्याची गरज नाही. तर यांना असंपर्क बले असं म्हटलं तरी चालेल. असंपर्क बले, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, असंपर्क बले, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. पण हे काही मुख्य प्रकार होत नाही. मुख्य प्रकार होतात का नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. हे तर चालता फिरता पाहण्यात येणारे प्रकार आहेत. चालता फिरता पाहण्यात येणारे प्रकार आहेत. संपर्क बले, असंपर्क बले. ही काही वस्तूची स्थिती जी आहे, वस्तूच्या स्थितीत होणारे जे 5 प्रमुख बदल आहेत आहे ना, वस्तूत होणारे जे 5 प्रमुख बदल आहेत बलामुळे, ते 5 प्रमुख बदल काही यांच्यामुळे होतातच असं नाही. ही संपर्क बले किंवा असंपर्क बले हे सर्वसाधारण प्रकार आहेत. संपर्क बले किंवा असंपर्क बले हे काय सर्वसाधारण प्रकार आहेत. बल प्रत्येक वेळेस लागतं आपल्याला. सकाळी झोपेतून उठल्यापासून बल लागतात. आम्ही तुमच्यासोबत बोलतोय, बरोबर आहे. तर बोलण्यासाठी सुद्धा आपण बलाचा प्रयोग करतो. बोलण्यासाठी सुद्धा काय करतोय, बलाचा प्रयोग करतो, बरोबर आहे. मी इथं लिहितोय, तर लिहिण्यासाठी सुद्धा काय, हा पेन उचलण्यासाठी सुद्धा मी काय केलंय, बलाचा प्रयोग केला, बरोबर आहे. त्या पेनाला धरून लिहिण्यासाठी सुद्धा मी काय करतोय, बलाचा प्रयोग करतोय, बरोबर आहे. सकाळी आपण गादीतून उठण्यासाठी सुद्धा काय करतोय, डोळे उघडण्यासाठी सुद्धा बलाचा प्रयोग करतो. बल जे आहे ते वापरलं जातं. डोळे उघडण्यासाठी बलाचा प्रयोग करतो आपण, बरोबर आहे. अंगावरची चादर बाजूला करायची असेल, बलाचा प्रयोग करतो. गादीतून बाहेर यायचं असेल, पलंगावरून खाली उतरायचं असेल, बलाचा प्रयोग करतो. छोटीशी छोट्यात छोटी हालचाल करायची असेल, बलाचा प्रयोग करतो, बरोबर आहे. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सातत्याने बल जे आहे ते वापरतो. संपूर्ण जगत सातत्याने काय वापरतं, बल वापरतं. कारण प्रत्येक कृती करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, बलाची आवश्यकता असते. प्रत्येक कृती करायची असेल तुम्हाला तर फोर्स हा लावावाच लागेल, कमी अधिक प्रमाणात का होईना, पण बल हे वापरावंच लागतं आपल्याला, बरोबर आहे, प्रत्येक कृती करण्यासाठी. हा, ते बल वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. संपर्क बले, असंपर्क बले असू शकतात आहे ना. पुढे तुम्हाला आणखी प्रकार येतील, संतुलित बले, असंतुलित बले. तर ह्या दोन पैकी एका प्रकारचं बल जे आहे ते तुम्ही लावता. संतुलित बल लावल्यामुळं कृती घडली असं होत नाही. बल लावलं जातं पण कृती घडत नाही. ते समजेल आपल्याला, पुढे आहेच, आपण पाहणारच आहोत. असंतुलित बलामुळं काय होतात, की लक्षात येतं की बा बल लावल्यामुळं काहीतरी कार्य घडलंय, बरोबर आहे. बल लावल्याशिवाय कार्य घडत नाही. तर कार्य घडायचं असेल तर बलाची आवश्यकता आहे आणि बल लावावंच लागतं प्रत्येक ठिकाणी. क्लिअर आहे की नाही. मग बल लावल्यामुळं होतं काय बा, बलाचे परिणाम काय होतात. तर बलाचे बघा 5 परिणाम होतात. बलाचे काय होतात, 5 परिणाम होतात. बल करतं काय, बल लावल्यामुळं आपण काय करतो. तर बल लावल्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो, या 5 पैकी एक जी आहे गोष्ट किंवा एक परिणाम जो आहे तो 100% होईल म्हणजे होईल. 5 पैकी एक परिणाम होईलच. जसं बल लावल्यामुळे सगळ्यात पहिला परिणाम काय होऊ शकतो, तर स्थिर वस्तू जर असेल, एखादी वस्तू जर स्थिर असेल तर त्या स्थिर वस्तूला गतिमान करता येतं. बलाचा पहिला परिणाम काय होतो, की स्थिर वस्तू ही गतिमान होते. स्थिर वस्तू जी आहे ती काय होते, गतिमान होते बल लावल्यामुळे. जसं की आपण काय म्हटलं, की बा फुटबॉल पडलेला होता, त्या फुटबॉलला किक मारली. फुटबॉल जो आहे तो स्थिर अवस्थेत होता. त्या फुटबॉलला किक मारल्यामुळं आहे ना, त्या फुटबॉलला लात मारल्यामुळं काय झालं, त्या फुटबॉलवर बलाचा प्रयोग झाला. ते बल लावल्यामुळे फुटबॉल जे आहे ते गतिमान झालं, बरोबर आहे. तर एखादी वस्तू जी शून्य अवस्थेत पडलेली आहे, शून्य अवस्थेत पडलेली आहे म्हणजे काय, की जी स्थिर आहे, त्या स्थिर वस्तूला जर तुम्ही बल लावलं तर ती वस्तू काय होते, गतिमान होते. एका विशिष्ट ज्या दिशेत तुम्ही बल लावाल त्या दिशेत ती काय होते, गतिमान होते. लक्षात घ्या, बल जी आहे ही सदिश राशी आहे. ठीक आहे, ही कशी राशी आहे, सदिश राशी आहे. सदिश राशी म्हणजे काय हो, तर ज्या राशीला, ज्या सदिश कशाला म्हणतात, तर जिला दिशा आहे. ठीक आहे, जिला दिशा आहे, बल एका विशिष्ट दिशेत लावलं जातं म्हणून सदिश राशी आहे ती. म्हणून काय, सदिश राशी. बल काय केलं जातं, एका विशिष्ट दिशेत लावलं जातं. तुम्ही गाडीला धक्का मारता, तर पुन्हा जर पहिल्या फोटोवर आलो मी, गाडीला धक्का मारतोय म्हणजे गाडीला एका विशिष्ट दिशेत बल लावतोय ना आपण. एका विशिष्ट दिशेत काय होतंय, बल लावलं जातं इथं. एक विशिष्ट दिशा आहे, त्या दिशेतच बल लावलं जातं. ठीक आहे. बल काही असं कुठेही गाडीला जा म्हटलं की बल लावतो, बल लावतो, तर गाडीला खालून बल लावसाल का तुम्ही, नाही. प्रत्येक ठिकाणी बल लावण्याची एक विशिष्ट दिशा असते.
गाडी तुमची बंद पडली आहे, गाडी खाली जाऊन तुम्ही बल लावाल का गाडीला? नाही, ती चुकीची दिशा झाली ना. म्हणून काय, की जिथं ज्या कारकाला दिशेची आवश्यकता असते, ज्या कारकात एका विशिष्ट दिशेत त्याला काय करायचं असतं, अप्लाय करायचं असतं, बरोबर आहे. तर त्या कारकाला सदिश कारक म्हणतात किंवा सदिश राशी म्हणतात. ती जी राशी आहे ती सदिश राशी होते. तर बल जे आहे एका विशिष्ट दिशेतच लावलं जाते. कुत्र्याला ओढण्यासाठी मुलगा बल लावतोय, तर कुत्र्याला ओढण्यासाठी मुलगा, कुत्रा जो आहे त्याच्याकडे यावा यासाठी तो त्या कुत्र्याला ढकलणार नाही ना. ढकलल्यामुळे तो कुत्रा दूर जाईल, बरोबर आहे. पण जवळ येण्यासाठी त्याला त्याच दिशेने बल लावावं लागेल, बरोबर आहे. फुटबॉलला किक मारली आहे तर तीही एका विशिष्ट दिशेने किक मारावी लागेल, तेव्हाच फुटबॉल जो आहे तो पुढे गतिमान होईल, बरोबर आहे. आणि विरुद्ध दिशेने किक मारता येणार नाही तुम्हाला. एक लक्षात घ्या की बल काय नेहमी सदिश राशी आहे, कारण एका विशिष्ट दिशेत ते लावावं लागतं. बल एका विशिष्ट दिशेत लावावं लागतं जर वस्तू, स्थिर वस्तू गतिमान करायची असेल, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे गतिमान वस्तूला स्थिर करायचं असेल, शून्य स्थितीत आणायचं असेल, गतिमान वस्तू थांबवायची असेल, तरी विरुद्ध दिशेने बल लावावं लागतं. म्हणजे एका विशिष्ट दिशेने बल लावावं लागतं. म्हणून बल काय आहे, सदिश राशी आहे, हे लक्षात ठेवा. बल कशी राशी आहे, प्रश्न येऊ शकतो. बल कशी राशी आहे, तर बल ही सदिश राशी आहे. लिहून घ्या, बल काय आहे, सदिश राशी आहे. बल कशी राशी आहे, सदिश राशी आहे. ठीक आहे, बल कशी राशी आहे, सदिश राशी आहे. क्लिअर आहे का? बल कशी आहे, सदिश राशी आहे, है ना. आपण चालतो की नाही तर तिथं फ्रिक्शनचा वापर करतो आपण, ठीक आहे. तर स्थिर वस्तू गतिमान करणे पहिली गोष्ट. त्याची एक्झाम्पल तुम्हाला देता येतील. बंद गाडी आहे, त्या गाडीला तुम्ही धक्का मारत असाल तर ती स्थिर वस्तू आहे, तिला गतिमान करताय तुम्ही. फुटबॉल पडलेला आहे, त्या फुटबॉलला तुम्ही किक मारली, स्थिर फुटबॉल होता, त्या फुटबॉलला तुम्ही काय केलं, गतिमान केलंय, बरोबर आहे. मग स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी बलाची आवश्यकता असते, म्हणजे बलाचा हा एक परिणाम होतो. दुसरं म्हणजे काय, गतिमान वस्तू जर स्थिर करायची असेल, गतिमान वस्तू स्थिर करायची असेल तरी बल लावतो आपण. उदाहरणार्थ सरळ सरळ आहे ना, आपण गाडी चालवतो, गाडी चालवत असताना गाडी काय असते, गतिमान असते. मग गाडी चालवण्यासाठी आपण काय करतो, तर गाडीचे ब्रेक दाबतो. गाडी थांबवण्यासाठी, सॉरी, चालवण्यासाठी आपण ऍक्सलरेशन देतो. पण जर गाडी थांबवायची असेल आपल्याला, मग आपण काय करतो, ब्रेक दाबतो. ब्रेक दाबतो म्हणजे काय करतो आपण, तर एका प्रकारे आपण तिथं त्या ब्रेक दाबत असताना त्याच्यावर बलाचा प्रयोग करतो, बरोबर आहे. गाडीची गती जी आहे ती कमी करण्यासाठी, गाडीची गती जी आहे ती स्थिर करण्यासाठी, गाडी थांबवण्यासाठी आपण ब्रेक दाबतो, बरोबर आहे. गाडी थांबवण्यासाठी आपण ब्रेक दाबतो. गाडी विरुद्ध दिशेने जर, गाडी समोरून येत आहे किंवा फुटबॉल आहे, आता फुटबॉलला एकाने किक मारली तर दुसरा काय करेल, विरुद्ध दिशेने त्याच्यावर बल लावेल, बरोबर आहे. विरुद्ध दिशेने बल लावल्यामुळे काय, फुटबॉल थांबून जाईल, आहे ना. तर तुम्ही काय करता, विरुद्ध दिशेने गतिमान वस्तू असेल तर गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेने आपण बल लावलं, है ना, ज्या दिशेने ती गतिमान आहे त्या दिशेच्या विरुद्ध दिशेने जर बल लावलं तर ती वस्तू जी आहे ती थांबवता येते, तिची स्थिती शून्य करता येते, तिला स्थिर करता येतं. तर बलामुळं वस्तू गतिमान सुद्धा होते आणि गतिमान झालेली वस्तू जी आहे तिला स्थिर सुद्धा करता येतं. मग तिसरं कार्य काय बलाचं, हे झाले दोन कार्य, ठीक आहे. तिसरं कार्य काय, बघ, वस्तूची दिशा बदलणे. दिशा बदलायची असेल, वस्तू जर एखादी गतिमान आहे आणि त्या गतिमान वस्तूची दिशा बदलायची असेल तर या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, बलाचा प्रयोग करतो. काय एक्झाम्पल देता येईल याचं, पहा, एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला विचार करता आले पाहिजे, ठीक आहे. याच्यामुळे काय होतं की आपल्याला ती संकल्पना समजायला जास्त सोपं जातं. जितकी जास्त उदाहरणं आपल्याकडे असतील आणि जितका जास्त आपण विचार करू शकू, बरोबर आहे, ब्रॉड माइंडेडली आपण जर विचार करत असू, हे नाही, सगळ्याच गोष्टीचा, तर मग त्याच्यामुळे काय होतं, हे विज्ञानासारखे विषय आपल्याला समजायलाही सोपे जातात आणि ती संकल्पना समजायला सुद्धा सोपी जाते. वस्तूची दिशा बदलणे, याच्यावर काय उदाहरण देता येईल, सगळ्यात चांगले उदाहरण आहेत. आपण सातत्याने, प्रत्येकाला क्रिकेट आवडतं की नाही, प्रत्येक जण क्रिकेट पाहतं की नाही. क्रिकेटमध्ये काय होतं, गोलंदाज जो आहे, बॉलर जो आहे, तो बॉल टाकतो, बरोबर आहे. आता बॅट्समनला काय करायचं असतं, बॅट्समनला फक्त फोर्स अप्लाय करायचा आहे, बल लावायचा आहे. कशासाठी बल लावायचा आहे, तर तो जो चेंडू टाकलाय, तो जो बॉल त्याच्या दिशेने टाकलाय, बस त्या बॉलची दिशा बदलायची आहे. त्याला काय करायची आहे, दिशा बदलायची आहे. ती दिशा बदलण्यासाठी त्या बॉलची तो काय करतो, फक्त फोर्स अप्लाय करतो, बल लावतो, बरोबर आहे. दिशा बदलण्यासाठी बल लावतो. जर तुम्ही दिशा बदलण्यासाठी बल नाही लावलं तर तुम्ही काय व्हाल, आउट व्हाल, बरोबर आहे.
इथं काय करतो आपण, त्या बॉलला, त्या चेंडूला फक्त फोर्स लावतो, त्याची दिशा बदलतो. दिशा कशासाठी बदलतो? 1 2 3 4 रन घ्यायचे असेल, चौका मारायचा असेल, छक्का मारायचा असेल, बरोबर आहे. कमी अधिक प्रमाणात आपण काय करतो, बल लावतो आणि त्याची दिशा बदलतो सरळ सरळ. तर तुम्हाला जर एखाद्या गतिमान वस्तूची दिशा जरी बदलायची असेल तरी तुम्ही बलाचा प्रयोग करता. मग इथे एक्झाम्पल सिंपल आहेत. क्रिकेट खेळत असताना आपण अशाच बलाचा प्रयोग करतो. हॉकी खेळत असताना अशाच बलाचा प्रयोग करतो आपण, बरोबर आहे. बॅडमिंटन खेळत असाल तुम्ही, तरी त्या शटलकॉकची दिशा बदलण्यासाठी तुम्ही बलाचा प्रयोग करता, बरोबर आहे. तुम्ही फुटबॉल खेळत असाल तर फुटबॉलसाठी सुद्धा काय, संपूर्ण ग्राउंडला चक्कर मारावंच लागतं की नाही. मग सातत्याने त्या बॉलची जी आहे ती दिशा बदलत राहावी लागते. त्या गतिमान चेंडूची दिशा बदलत राहावी लागते. त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करतो, त्याला सातत्याने किक मारतो वेगवेगळ्या दिशेत. का? तर बलाचा प्रयोग करतो आपण दिशा बदलण्यासाठी, बरोबर आहे. तर बलाचा प्रयोग करून बलाचा परिणाम काय होतो, तर वस्तूची दिशा सुद्धा बदलली जाते. बलाचा प्रयोग करून वस्तूची दिशा सुद्धा बदलली जाते, आहे की नाही. मग चौथा परिणाम काय होतो, वस्तूची गती कमी करणे किंवा वाढवणे. ठीक आहे. वस्तूची गती कमी करायची असेल तरी बलाचा प्रयोग केला जातो. वस्तूची गती वाढवायची असेल तरी बलाचा प्रयोग केला जातो. वस्तूची गती कमी करायची असेल म्हणजे काय, तर ज्यावेळेस बघा आपल्याला नाही का, जसं आपण गाडी चालवतोय, बरोबर आहे. गाडी चालवत असताना आपल्याला टर्न घ्यायचा आहे, समजा वळायचं आहे, वळण घ्यायचं आहे. तर वळण घेत असताना आपण काय करतो, गाडी चालवत असताना आपल्याला जर टर्न घ्यायचा असेल, वळण घ्यायचं असेल, तर आपण काय करतो, हळूवार ब्रेक दाबतो, बरोबर आहे. म्हणजे त्या गाडीची गती जी आहे ती कमी करतो. ही कमी करण्यासाठी आपण काय, ब्रेकचा वापर केला. पूर्णपणे थांबवण्यासाठी नाही, ब्रेक हळूवार दाबलेत जेणेकरून गाडीची जी स्पीड आहे आणि ऍक्सेलरेशन सोडून दिलं, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय, की आपण त्या गाडीची गती जी आहे ती कमी करतोय. का? कारण टर्न घेत असताना गाडीची गती जास्त असेल तर आपल्याला काय, स्लिप होण्याची भीती असते, गाडी पडण्याची भीती असते, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, अशा परिस्थितीत आपण आपल्या बलाचा प्रयोग करतो. गती वाढवण्यासाठी करतोय का? नाही. किंवा गती शून्य करण्यासाठी करतोय का? नाही. गाडी थांबवण्यासाठी करतोय का? नाही. आपल्या गाडीला सातत्याने चालवत राहायचं आहे ना, ती गतिमान अवस्थेतच ठेवायची आहे, फक्त तिची गती कमी करायची आहे. का? तर टर्न आहे, आपण जास्त गतीत जर नेली तर आपण पडण्याची भीती असते, म्हणून आपण काय करतो, गती कमी करतो. तर गती कमी करायची आहे तरी आपण ब्रेकचा वापर करतो. ब्रेकचा वापर करणे म्हणजे बलाचा वापर करणे, बरोबर आहे. स्पीड वाढवायचा असेल तर आपण ऍक्सेलरेशन देतो, बरोबर आहे. ऍक्सेलरेटरवर पाय ठेवून देतो. फोर व्हीलर चालवताय तुम्ही, ऍक्सेलरेटरवर पाय ठेवता, किंवा मग आपल्या गाडीचं ऍक्सेलरेटर आपण वाढवून देतो टू व्हीलर चालवत असताना. जर आपल्याला गती वाढवायची असेल तर गती वाढवण्यासाठी आपण ऍक्सेलरेशनचा वापर केला, म्हणजे ऍक्सेलरेटर जे आहे ते वाढवलं. तर इथे सुद्धा आपण काय केलं, बलाचा प्रयोग केला. इथे सुद्धा आपण काय केलं, बलाचा प्रयोग केला गती वाढवण्यासाठी, बरोबर आहे. तर वस्तूची गती शून्य करण्यासाठी सुद्धा बलाचा प्रयोग होतो. वस्तूची गती कमी करण्यासाठी सुद्धा बलाचा प्रयोग होतो. गती वाढवण्यासाठी सुद्धा काय करतो, आपण बलाचा प्रयोग करतो. बल हा चौथ्या ठिकाणी सुद्धा काम होतो. बलाचा परिणाम चौथा सुद्धा होतो, की वस्तूची गती कमी करणे किंवा वाढवणे यासाठी सुद्धा बल जे आहे ते वापरलं जातं. क्लिअर आहे. मग पाचवं काय, पाचवा आहे, वस्तूचा आकार जर बदलायचा असेल तरी बलाचा प्रयोग केला जातो. आता इथं काय एक्झाम्पल देता येईल, इथं काय एक्झाम्पल देता येईल, इथं सरळ सरळ आहे बघा. एक स्पंज घ्या, स्पंज. स्पंज असतो ना, स्पंज समजते की नाही प्रत्येकाला, समजते की नाही. किंवा फोम आहे, फोमच्या गाद्या येतात ना, तो फोम आहे, स्पंज आहे. तो स्पंज घ्यायचा, ठीक आहे, तो असा खाली ठेवा आणि वरून त्याच्यावर प्रेशर द्या. वरून त्याच्यावर काय करा, प्रेशर द्या. तर तो जो स्पंज आहे त्या स्पंजवर जर वरून प्रेशर दिलं तुम्ही तर काय होतं, तुम्ही प्रेशर देताय म्हणजे काय, त्याच्यावर फोर्स अप्लाय करताय. फोर्स अप्लाय करताय म्हणजे काय, त्याच्यावर बलाचा प्रयोग करताय, बरोबर आहे. या बलामुळे काय, तर दाब निर्माण होईल, ठीक आहे, म्हणजे प्रेशर निर्माण होईल. ह्या बलाचा प्रयोग केल्यामुळे काय झालं, त्याला आपण जाग्यावरून सरकवायचं नाही आहे. आपल्याला जाग्यावरून सरकवायचं आहे का? नाही. तो सरकतही नाही जाग्यावरून, बरोबर आहे. फक्त त्याचा आकार बदलतो, तो दाबल्या जातो, बरोबर आहे, त्याचा आकार बदलला. एक बॉटल घ्या पाण्याची, खाली बॉटल घ्या प्लास्टिकची, ती भिंतीला लावा आणि त्या बॉटलवर प्रेशर द्या, म्हणजे त्या बॉटलवर बलाचा प्रयोग करा. काय होईल, आता तुम्ही ती बॉटल भिंतीला लावून त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला तर भिंत ढकलल्या जाते का? नाही होत. भिंत ढकलल्या जाते का? नाही. इथं तुम्ही जर भिंत ढकलण्याचा प्रयत्न केला तर बल लावताय तुम्ही, बलाचा प्रयोग केलाय ना तुम्ही, बलाचा प्रयोग केलाय, पण भिंत ढकलल्या जाईल का? नाही. पण ती जी बॉटल आहे, भिंत आणि तुमच्या हाताच्या मधात, ज्या बॉटलवर तुम्ही बलाचा प्रयोग करताय
है ना, त्या बॉटलचा आकार बदलेल, ती काय होईल, चपकून जाईल, बरोबर आहे, तिचा आकार बदलून जाईल, बरोबर आहे. मग हे कशामुळे झालं, बलाचा प्रयोग केल्यामुळं. त्या स्पंजवर तुम्ही बलाचा प्रयोग केला, तो स्पंज दाबला गेलाय, त्याचा आकार बदललाय. त्या बॉटलवर तुम्ही भिंतीला लावलेल्या बॉटलवर काय केलंय, बलाचा प्रयोग केलाय, ती बॉटल जी आहे ती चपकली आहे, बरोबर आहे. तर तिच्यावर काय केला, बलाचा प्रयोग केला, तिचा आकार बदलला, बरोबर आहे. तर बलाचा प्रयोग करून आपण आकार सुद्धा वस्तूचा बदलू शकतो. तर बल वापरल्यामुळं हे 5 परिणाम वस्तूवर होतात. बल वापरल्यामुळे काय होतं, की हे 5 परिणाम जे आहेत ते वस्तूवर होतात, बरोबर आहे. समजलं का? तर आपण काय म्हणू शकतो, की बलामुळे बलामुळे वस्तूचा आकार आणि अवस्था यात बदल घडून येतो. आता अवस्थेत बदल घडून येतो म्हणजे पहा, आपण ज्यावेळेस रसायनशास्त्रात अवस्था शिकतो, तर वस्तूच्या अवस्था किती रसायनशास्त्रात शिकत असताना, स्टेट अवस्था म्हणजे काय, त्या वस्तूची स्टेट, स्थिती, अवस्था, स्टेट. तर आपण ज्यावेळेस केमिस्ट्रीचा विचार करतो, रसायनशास्त्रात शिकतो, तर 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड, गॅशियस, बरोबर आहे. स्थायू रूप असते, द्रव रूप असते आणि वायू रूपात असते. तर ह्या अवस्था आहेत वस्तूच्या रसायनशास्त्रात अभ्यास करत असताना. फिजिक्समध्ये अभ्यास करत असताना वस्तूच्या अवस्था काय, तर वस्तूच्या 2च अवस्था आहेत इथं. एक तर ती वस्तू जी आहे ती काय आहे, स्थिर आहे, ठीक आहे, ती काय स्थिर आहे, म्हणजे ती शून्य स्थितीत आहे, काय शून्य अवस्थेत आहे. किंवा दुसरी अवस्था आहे ती गतिमान अवस्थेत आहे, मोशन मध्ये आहे. कशात आहे, मोशन मध्ये आहे. गतिमान अवस्थेत आहे म्हणजे मोशन मध्ये आहे ना. तर केमिस्ट्री शिकत असताना 3 अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅशियस. आणि फिजिक्स मध्ये शिकत असताना 2 अवस्था आहेत, स्थिर म्हणजे शून्य अवस्थेत आहेत किंवा गतिमान अवस्थेत आहे, बरोबर आहे. तर मग आता आपण काय म्हणू शकतो, की बलामुळे वस्तूचा आकार आणि अवस्था यात बदल घडून येतो. बल लावल्यामुळे वस्तूचा आकार बदलू शकतो, है ना, आणि वस्तूची अवस्था सुद्धा बदलू शकते. वस्तूची अवस्था सुद्धा बदलू शकते, वस्तूचा आकार सुद्धा बदलू शकतो. तर वस्तू बलाचे परिणाम पुन्हा एक वेळ काय होतात, 5 परिणाम होतात. एक, बलामुळे स्थिर वस्तू गतिमान करता येते, गतिमान वस्तू स्थिर करता येते, वस्तूची दिशा बदलता येते, वस्तूचा वेग कमी किंवा जास्त करता येतो, है ना, कमी करता येतो किंवा वाढवता येतो, आणि वस्तूचा आकार बदलता येतो. तर बलाचे हे 5 परिणाम वस्तूवर होतात. प्रत्येकाला समजले का? प्रत्येकाला समजले का? आणि प्रत्येकाने लिहिलं का? बल ही सदिश राशी आहे. ज्या राशीला ज्या राशीला एका विशिष्ट दिशेने लावायचं असतं, किंवा जी राशी जी आहे एका विशिष्ट दिशेने अप्लाय केली जाते, तिला सदिश राशी म्हणतात. प्रत्येकाला कळलं का? कळलं शुभम? कळलं, बहुत बढिया. मृणाल कळलं, बहुत बढिया. बघा, समजलं की सांगत चला. आणि जर अडलं तरी सांगत चला, की सर हे नाही समजलं, ते नाही समजलं, तर ते सांगत चला तुम्ही फक्त. ठीक आहे. आता चला पुढे. आता चला पुढे. बलाचे मुख्य किती 2 प्रकार आहेत. बलाचे 2 प्रकार आहेत, एक संतुलित बले आणि असंतुलित बले. संतुलित बले, असंतुलित बले. त्याच्या पहिले एक आणखी मुद्दा, की जो मी तुम्हाला सांगतो. तर बलाचे यसाय पद्धतीतील एकक
काय आहे न्यूटन. ठीक आहे. बल कशात मोजतात तर न्यूटन मध्ये मोजतात. बल कशात मोजतात न्यूटन मध्ये मोजतात. ठीक आहे. बल कशात मोजतात न्यूटन मध्ये मोजतात है ना. आपण जसं पाणी आहे लिटर मध्ये मोजतो है ना. एखादी स्थायू वस्तू आहे तर ती किलोग्राम मध्ये मोजतो किंवा ग्राम मध्ये मोजतो. बरोबर आहे. ग्राम आणि किलोग्राम मध्ये मोजतो. तर त्या पद्धतीने बलाचं इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट जे आहे है ना. इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट जे आहे एसआय पद्धतीतील एकक एकक युनिट. ठीक आहे. एसआय पद्धतीतील एकक म्हणजे काय युनिट जे आहे. बल मोजण्याचं जे युनिट आहे एसआय पद्धतीतील ते काय आहे न्यूटन आहे. बल कशात मोजतात न्यूटन मध्ये मोजलं जातं. हे लक्षात ठेवा पहिले. बल कशात मोजलं जातं न्यूटन मध्ये मोजलं जातं. ठीक आहे. दोन गोष्टी महत्वाच्या. एक बल ही सदिश राशी आहे है ना. आणि दुसरं म्हणजे बल हे न्यूटन मध्ये मोजलं जातं. बल मोजण्याचं एकक काय आहे न्यूटन. बल मोजण्याचं एकक काय आहे न्यूटन. बल कशात मोजलं जातं न्यूटन मध्ये मोजलं जातं. ठीक आहे. आता हा मुद्दा जो आहे इथं क्लिअर होईल आपल्याला. लक्षात घ्या काय होतं. संतुलित बले आणि असंतुलित बले असे बलाचे दोन मुख्य प्रकार आहेत म्हटले जातात. संतुलित बल कशाला म्हणतात आणि असंतुलित बल कशाला म्हणतात हे समजून घ्या. संतुलित बलात तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी की परिणामी बल काय होतं शून्य होतं. परिणामी बल काय होतं शून्य होतं. म्हणजे होतं काय नेमकं पहा. एक वस्तू आहे समजा. ठीक आहे. ही वस्तू आहे. एक बॉक्स पडलेला असेल समजा कुठं. हा एक बॉक्स आहे. ठीक आहे. आता काय की या बॉक्सवर मी या बाजूनी बलाचा प्रयोग केलाय. ठीक आहे. मी म्हटलं या बाजूने मी 5 न्यूटन बल जे आहे ते लावलंय. ठीक आहे. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने इकडून सुद्धा मी काय केलंय 5 न्यूटन बल लावलंय. म्हणजे काय मी एका वस्तूवर ही जी वस्तू पडली आहे. ठीक आहे. ही जी वस्तू पडलेली आहे खाली म्हणा टेबलावर म्हणा जिथं ठेवायची असेल तिथं ठेवून द्या. तर त्या वस्तूवर मी एका दिशेने 5 न्यूटन बल लावलंय है ना. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा 5 न्यूटन बल लावलंय. त्याच्यामुळे काय होईल दोन विरुद्ध दिशेने जर बलाचा प्रयोग केला तर परिणामी बल जे आहे ते परिणामी बल किंवा नेट फोर्स जे आहे नेट फोर्स ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. दोन्ही बाजूनी जर फोर्स लावलेला असेल दोन्ही बाजूनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने दोन विरुद्ध दिशेने बलाचा प्रयोग जर केला असेल एखाद्या वस्तूवर आणि ते बल समान असेल. बल काय असेल समान असेल. या बाजूनी 5 न्यूटन बल त्याही बाजूनी 5 न्यूटन बल. तर जे परिणामी बल आहे म्हणजे नेट फोर्स जो होतो तो नेट फोर्स काय होतो शून्य होतो. म्हणजे काय आपण जर म्हटलं की बा नेट फोर्स किती झाला तर नेट फोर्स जो आहे तो झाला 5 वजा 5 न्यूटन. 5 न्यूटन वजा 5 न्यूटन म्हणजे 0 न्यूटन. 0 न्यूटन बल लागलंय. याचा अर्थ काय होईल. याचा अर्थ हा होईल की ती वस्तू कुठंच नाही जाणार. ती वस्तू तिथंच राहणार आहे. कारण वस्तूच्या दोन विरुद्ध दिशेने बल लावलं जात आहे आणि दोन्ही विरुद्ध दिशेने लावलेलं बल हे समान आहे. त्याच्यामुळं दोन विरुद्ध दिशेने लावलेल्या बलाची होते वजाबाकी आणि जे टोटल म्हणजे परिणामी बल येतं ते परिणामी बल जे आहे ते 0 बल असतं. ते परिणामी बल किती असतं 0 न्यूटन होतं. बफ नेट फोर्स किती होईल नेट फोर्स जो आहे तो 5 वजा 5 होईल. वजाबाकी होते. दोन विरुद्ध दिशेने बलाचा प्रयोग केला तर बलाची काय होते वजाबाकी होते. दोन विरुद्ध दिशेने बलाचा प्रयोग केल्यास बलाची काय होते वजाबाकी होते है ना. आणि ती दोन्ही बल समान असतील तर ते दोन्ही बल मिळून किती बल होते 0 न्यूटन बल तयार होते. 0 न्यूटन बलामुळं वस्तू जी आहे ती तिथल्या तिथंच राहते कुठंही जात नाही. मग जेव्हा वस्तूला दोन विरुद्ध दिशेने बल लावलं जातं आणि ते बल समप्रमाणात असतं त्यावेळेस त्या वस्तूवर लागणारं परिणामी बल 0 होतं. त्यावेळेस त्या वस्तूवर लागणारं परिणामी बल 0 होतं. आणि अशा वेळेस ही जी दोन्ही बले आहेत या दोन्ही बलांना संतुलित बले म्हणतात. या दोन्ही बलांना काय म्हणतात संतुलित बले म्हणतात. कारण दोन विरुद्ध दिशेने बलाचा प्रयोग होतोय आणि ती समान आहेत. त्याच्यामुळं परिणामी बल 0 निर्माण होतंय. 0 न्यूटन परिणामी बल होतंय आणि ह्यामुळे ही दोन्ही बले काय झालीत संतुलित बले झाली. ही दोन्ही बले काय झालीत संतुलित बले झाली. संतुलित बलामुळं वस्तूच्या स्थितीत म्हणजे वस्तू जी आहे त्या वस्तूच्या अवस्थेत बदल होत नाही. अवस्था बदलत नाही. अवस्था बदलत नाही म्हणजे काय वस्तूच्या अवस्था किती आहेत फिजिक्स मध्ये 2 अवस्था आहेत. अवस्था बदलत नाही. लक्षात घ्या
या संतुलित बलाचा परिणाम काय होतो? वस्तूची अवस्था बदलणार नाही. संतुलित बलामुळे काय होतं? वस्तूची अवस्था बदलत नाही. वस्तू गतिमान अवस्थेतून स्थिर केली जाऊ शकत नाही किंवा स्थिर अवस्थेतून गतिमान केली जाऊ शकत नाही, है ना. ती शून्य स्थितीत आहे तशीच राहू शकत, म्हणजे आहे तशीच राहणे म्हणजे काय, तर त्याच्यावर बलाचा प्रयोगच नाही झाला. गतिमान वस्तू जर स्थिर होत असेल तर बलाचा प्रयोग झाला, आणि स्थिर वस्तू गतिमान होत असेल तर बलाचा प्रयोग झाला. पण आहे त्याच अवस्थेत राहत असेल तर बलाचा प्रयोगच नाही केला असं म्हणता येईल. स्थिर असताना ती स्थिरच राहत असेल तर बलाचा प्रयोग नाही झाला. बल शून्य झालं ना इथं, संतुलित बल आहेत नाही. संतुलित बलामुळे काय होतं? बल शून्य होऊन जातं. परिणामी बल काय होतं? शून्य होतं. तुम्ही एक गाडी घ्या, त्या गाडीला दोन्ही बाजूनी धक्का मारा. आता दोन्ही बाजूनी जर तुम्ही धक्का मारत असाल दोन विरुद्ध दिशेने, ठीक आहे, एक मागच्या बाजूने एक व्यक्ती धक्का मारतो, एक पुढच्या बाजूनी व्यक्ती धक्का मारतो, आणि दोन्ही धक्का मारत असताना दोन्ही जी बल लावतायत ती बल समान आहे, गाडी कुठे जाणार आहे? कुठंच नाही जाणार. गाडी तिथंच थांबलेली असणार आहे. वेळ चालला बा पुढे, अनवाया चालला, फालतू फुकट घेणे देणं इकडून. अरे गाडी ढकलायची आहे बाबा, एका बाजून मारा धक्के, दोन्ही बाजून धक्के मार सांगा. तर दोन्ही बाजूनी जर समान बल लावण्यात आलं तर ती गाडी कुठंच जाणार नाही. तशाच प्रकारे ती वस्तू कुठंच सरकत नाही, कारण दोन्ही बाजूनी तुम्ही काय केलंय? संतुलित बलाचा प्रयोग केलाय. कुठल्या बलाचा प्रयोग केलाय? संतुलित बलाचा प्रयोग केलाय. दोन्ही बाजूनी समान बल. तर परिणामी बल काय होतं? संतुलित बलामध्ये परिणामी बल शून्य असतं नेहमी. संतुलित बलाचं परिणामी बल काय असतं? संतुलित बलांमध्ये परिणामी बल नेहमी शून्य असतं. हा एक प्रश्न ऑब्जेक्टिव्ह साठी राखून ठेवा. 3 गोष्टी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी दिल्या आहे. 1, बल ही सदिश राशी आहे. 2, बलाचे एसआय पद्धतीने एकक न्यूटन आहे, म्हणजे बल कशात मोजलं जातं? न्यूटन मध्ये. जसं पाणी आपण लिटर मध्ये मोजतो, एखादी वस्तू आपण ग्राम किंवा किलोग्राम मध्ये मोजतो, बरोबर आहे, ते मोजण्याचं एकक आहे. तसं बल मोजण्याचं एकक न्यूटन आहे. आणि तिसरं, संतुलित बलात परिणामी बल शून्य होतं. संतुलित बलात काय होतं? परिणामी बल शून्य होऊन जातं. ठीक आहे, संतुलित बलात काय होईल? परिणामी बल शून्य होईल. क्लिअर आहे? आणि दुसरं, संतुलित बलामध्ये वस्तूची अवस्था बदलत नाही, वस्तूचा आकार बदलतो. ठीक आहे, आकार मात्र बदलला जाऊ शकतो. आकार बदलतो बा, आकार बदलतो. तुम्ही काय करा, एक प्लास्टिकची ती जार येते की जार, पाण्याने भरलेली पाण्याची जार येते प्लास्टिकची, ठीक आहे, ती जार घ्या. ती माहित आहे ना, आजकाल येते ना ती पाण्याची जार मोठी. त्या जारला दोन्ही बाजूनी काय करा? बल लावा. दोन्ही बाजूनी बल लावा. एका बाजूने दोन विरुद्ध दिशेने, एका बाजूनी एकाने ढकलायचं, दुसऱ्या बाजूने दुसऱ्याने ढकलायचं, बल लावायचं त्याच्यावर. आणि ते बल संतुलित असलं पाहिजे. दोन्ही बाजूनी समान बल लावण्यात आलं समजा, तर काय होणार आहे? ती अवस्था बदलणार नाही तिची, ती गतिमान होणार नाही. आपली जागा बदलेल का ती जार? नाही. पण ती प्लास्टिकची जार आहे, काय होईल? दोन्ही बाजूनी ती चपकत जाईल, बरोबर आहे, तिचा आकार बदलेल, सारखाच आकार बदलेल, पण तिचा आकार बदलत राहील मात्र, बरोबर आहे. तिचा आकार काय होईल? बदलत राहील, कारण ती काय प्लास्टिकची जार आहे. आणि दोन्ही बाजून तुम्ही बल लावाल तर ती काय होईल? अशी आतमध्ये काय होईल? चपकत जाणार आहे, बरोबर आहे. तर काय झालं? तिची जागा नाही बदलली, ती गतिमान नाही झाली, ती आहे तिथंच आहे. तिने जागा बदलली का नाही? ती हलणार नाही जागेवर, पण ती दोन्ही बाजूनी दाबल्या जाईल, तिचा दाब निर्माण होईल, ती दाबल्या जाईल, ती चपकून जाईल, तिचा आकार मात्र बदलेल, निश्चित आकार बदलेल. तर संतुलित बल काय करतं? संतुलित बल हे त्या वस्तूच्या अवस्थेत बदल घडवत नाही, पण वस्तूच्या आकारात मात्र बदल घडवतं. वस्तूच्या अवस्थेत बदल घडवत नाही, वस्तूच्या आकारात बदल घडवतं, है ना. मग संतुलित बल क्लिअर आहे आपल्याला, की बा संतुलित बल म्हणजे काय? एखाद्या वस्तूवर दोन विरुद्ध दिशेने समप्रमाणात जर बल लावण्यात आलं तर त्याच्यामुळे परिणामी बल शून्य होतं, आणि या दोन्ही बाजूनी जे समप्रमाणात बल लावण्यात आलंय त्याला संतुलित बल म्हणतात. संतुलित बलामुळे वस्तूची अवस्था बदलत नाही, आकार बदलू शकतो, है ना, आकार मात्र बदलू शकतो. दुसरा प्रकार आहे असंतुलित बले. असंतुलित बले कशाला म्हणायचं? तर इथं सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल, जसं की बा मी म्हटलं, एक मी वस्तू घेतली, आता तीच वस्तू पुन्हा घेतली, ठीक आहे, तीच वस्तू पुन्हा घेतली,
या वस्तूवर या दिशेने मी बल लावलं, किती लावलं, या दिशेने मी 7 न्यूटन बल लावलं, ठीक आहे. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा बल लावलं, विरुद्ध दिशेने सुद्धा काय केलं, बल लावलं, पण विरुद्ध दिशेने लावलेलं बल आहे 5 न्यूटन. विरुद्ध दिशेने किती बल लावलं, 5 न्यूटन लावलं. मग याचं परिणामी बल किंवा नेट फोर्स किती होईल, नेट फोर्स किती होईल याचा, एफ नेट इज इक्वल्स टू, बघा 7 वजा 5 न्यूटन, 7 न्यूटन वजा 5 न्यूटन म्हणजे 2 न्यूटन होईल. मग ज्या दिशेने या दिशेने जास्त बल लागलंय तर ही वस्तू जी आहे ती सुद्धा इकडे जी आहे ती सरकली जाईल, ठीक आहे, इकडे सरकत जाईल. दोन्ही बाजूनी दोन्ही दिशेने बल लावलं जात आहे, पण दोन्ही दिशेने लावलेलं बल समान आहे का, नाही. या दिशेने लावलेलं बल जास्त आहे, त्याच्यामुळे वस्तू त्याच्या विरुद्ध दिशेला सरकत जाईल. म्हणजे ज्या दिशेला तुम्ही बल लावताय त्या दिशेला सरकत जाईल. 5 न्यूटन बल ज्या दिशेला लावलं जात आहे त्या दिशेला ही वस्तू जी आहे हळूहळूपणे सरकत जाईल. यांना काय म्हणतात, जर दोन्ही विरुद्ध दिशेने, दोन्ही दिशेने म्हणजे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बल लावण्यात आलंय, पण दोन्ही बले ही असमान आहेत. कशी आहेत, असमान बले आहेत. आणि जिथं दोन्ही विरुद्ध दिशेने बल लावलं जातं पण ती दोन्ही बले असमान असतात, तेव्हा ही वस्तू जी आहे आपली अवस्था बदलते, वस्तू जी आहे तिची जागा बदलली जाते, वस्तू सरकवली जाऊ शकते, स्थिर वस्तू गतिमान केली जाऊ शकते. तेव्हा अशा बलांना असंतुलित बले म्हणतात. तेव्हा अशा बलांना काय म्हणतात, असंतुलित बले म्हणतात. असंतुलित बले बलाचे सर्व परिणाम घडून आणतात. असंतुलित बले बलाचे सर्व परिणाम घडून आणतात. म्हणजे स्थिर वस्तूला गतिमान करू शकतात, गतिमान वस्तूला स्थिर करू शकतात असंतुलित बले, बरोबर आहे. त्यानंतर वस्तूचा वेग वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो, वस्तूची दिशा बदलू शकतात, है ना. त्याच्यानंतर काय केलं जाऊ शकतं की वस्तूचा आकार सुद्धा बदलला जाऊ शकतो. म्हणजे वस्तूची अवस्था आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी बदलण्याचं कार्य असंतुलित बले करू शकतात. असंतुलित बले सर्व परिणाम घडून आणतात, बलांचे सर्व परिणाम घडून आणतात असंतुलित बले. आता 7 न्यूटन बल या बाजूने लागलंय, 5 न्यूटन बल या बाजूने लागलंय. मी वरच्या बाजूने जर धक्का दिला आणि तिथं 10 न्यूटन बल लावलं तर इथं सुद्धा काय होईल, या दिशेने मी 10 न्यूटन बल लावलं तर आता ही वस्तू जी आहे ही इकडे सरकत असताना खाली सुद्धा सरकत जाईल, खाली सुद्धा सरकत जाईल, बरोबर आहे. तर वस्तूची दिशा सुद्धा बदलली जाऊ शकते, वस्तूची दिशा सुद्धा बदलली जाऊ शकते. हे नेहमी लक्षात ठेवा, हे नेहमी काय करायचं, लक्षात ठेवायचं. मग इथं इथं एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे आणि क्लिअर सांगतो की कधी तुम्हाला बलांची बेरीज करायची आहे आणि कधी तुम्हाला त्या बलांची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. हे लक्षात ठेवा. बलांची बेरीज आणि वजाबाकी तुम्ही कधी कराल तर जर विरुद्ध दिशेने बल, ठीक आहे, विरुद्ध दिशेने बलांचा प्रयोग झाला असेल, विरुद्ध दिशेने बलांचा प्रयोग झाला असल्यास म्हणजे विरुद्ध दिशेने बल लावल्यास बलांची वजाबाकी करावी, ठीक आहे, बलांची वजाबाकी होते. कारण दोन विरुद्ध दिशेने बल प्रयोग झालाय ना, मग बल जे आहे ते घटत जाईल ना. एका दिशेने 7 न्यूटन बल लावलाय, दुसऱ्या दिशेने विरुद्ध दिशेने 5 न्यूटन बल लावलाय, त्याच्यामुळे काय होतं, इकडून लावलेलं बल जे आहे त्या बलाला विरोध करतंय हे बल, बरोबर आहे. त्याच्यामुळं या बलाचा परिणाम जो आहे तो कमी होईल, शून्य नाही होणार, कमी होणार आहे. हे बल जास्त आहे या बाजूचं, तर या बलाचा परिणाम होईल पण तो कमी प्रमाणात होईल, बरोबर आहे ना. म्हणून 7 न्यूटन वजा 5 न्यूटन 2 न्यूटन बल जे आहे त्याला लावलं जाईल आणि 2 न्यूटन बलाच्या प्रयोगानेच ती वस्तू जी आहे ती जागा बदलेल, है ना. तेवढ्याच गतीने जागा बदलेल. 2 न्यूटन बल लावल्यामुळे जेवढी गती प्राप्त व्हायला पाहिजे तेवढीच गती त्या वस्तूला प्राप्त होईल. 7 न्यूटन बल लावल्यामुळे प्राप्त होणारी गती जी आहे ती गती कमी केली आहे विरुद्ध दिशेने येणाऱ्या 5 न्यूटन बलाने, बरोबर आहे. तर 7 न्यूटन बलामुळे जी गती त्याला प्राप्त व्हायची होती ती न होता विरुद्ध दिशेने 5 न्यूटन बल लागल्यामुळे 7 वजा 5 2 न्यूटन बलामुळे गती जी प्राप्त व्हायची ती होईल.
बरोबर आहे. म्हणून जर दोन विरुद्ध दिशेने बलांचा प्रयोग झालेला असेल तर बलांची काय होते, वजाबाकी होते. आणि समान दिशेने बलांचा प्रयोग झाल्यास, समान दिशेने बलांचा प्रयोग झाल्यास बलांची बेरीज होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण याच्यावर आता आपल्याला काही न्यूमरिकल सोडवावे लागतील. उद्याला आपण काय करणार आहे, न्यूमरिकल प्रॉब्लेम सुद्धा घेणार आहे याच्यावर. ठीक आहे, तर विरुद्ध दिशेने जर बलांचा प्रयोग झाला असेल तर बलांची वजाबाकी करायची, आणि समान दिशेने बलांचा प्रयोग झाल्यास बलांची बेरीज होते. ठीक आहे, तर बल एक तर समान दिशेने लावलं जाऊ शकतं किंवा दोन विरुद्ध दिशेने सुद्धा बलांचा प्रयोग केला जाऊ शकतो, जर वस्तूची अवस्था आणि वस्तूचा आकार बदलायचा असेल तर. संतुलित असंतुलित बले समजलीत का तुम्हाला? सांगा बरं पटपट. संतुलित आणि असंतुलित बल समजलीत का? सांगा पटकन. प्रतिज्ञा समजले, बहुत बढ़िया. ठीक आहे, चला इथं थांबतो मी. ठीक आहे, उद्याला जे सेशन होईल त्या सेशन मध्ये आपण याच्यावरची जी न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत बलावरची, ते बलावरची न्यूमरिकल प्रॉब्लेम्स पाहणार आहोत, है ना. आणि काही महत्वाचे नाही पण सर्वसाधारण बलांचे प्रकार जे आहेत ते सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला फटाफट. ठीक आहे, क्लिअर आहे, चलो.